तुम्ही इमानदार राहिले, तुम्ही सच्चे राहिले, आज तुम्हाला एवढ्या ऑफर येतात, तुम्हाला एवढं हुरळून जाण्यासाठी तुमचं एवढं ग्लॅमर तुमच्या आजूबाजूला आहे, बरं की नाही. म्हणजे पत्रकार आहे, बिझनेसमॅन आहे, शेतकरी आहे, कृषी विभाग आहे, बरोबर की नाही. हे सगळे लोक तुमच्या अवतीभोवती असे गोंगावत आहे, सगळे गोंगावता की नाही. काहीतरी तुमच्याकडे चांगलं आहे म्हणूनच ना. पण त्यातले काही जण असे आहे का ते तुम्हाला मोठं करायचा बी प्रयत्न करते. म्हणतात कृषी विभाग आहे, हा तुम्हाला जपायचा का प्रयत्न करतो, कारण तुमचा आदर्श घेऊन इतरही शेतकऱ्यांनी मोठं व्हावं, ही त्यांची चांगली प्रांजळ म्हणणं आहे, बरोबर की नाही. त्याच्यानंतर मार्केटमधले जे बिझनेसमॅन आहे ते तुमच्याकडचा माल पाहिजे, त्यांना तुमच्यासारखी शेती पिकवायची. पण काही जण जे तुम्हाला ऑफर देतात त्यांना तुम्हाला बरबाद करायचं आहे. तुमचं जे गुडविल तयार झालं ते त्यांना ओरबाडून घ्यायचं आहे, जसं बाकीच्यांचं त्यांनी आजपर्यंत ओरबाडलं. खरं आहे का खोटं आहे मला सांगा. तुम्ही ऐकलं एखाद्याचं, काढला ब्रँड आणि केलं त्याच्यासारखं, तर कशावर इफेक्ट होणार बागेवर. भरपूर झालं आपल्याला. आम्ही आहे त्याची समाधानी. ते म्हणजे त्यांना हे तुमचं जे वरती शेव असा आकाशात तुमचा जे शेंडा निघालाय ना तो त्यांना छाटायचा आहे वर. मग ही लोक जी असतात ना ही काय करतात, याला परजीवी म्हणतो मी. काय म्हणतो? परजीवी. हे जिथं कुठं चांगलं दिसलं का तिथं जाऊन ते धाट टाकी त्या आणि त्याला रस शोषून घेते, लालूच दाखवून. मग हे जे आज समाजामध्ये तयार झाले ना, यांना आपण खरंच यांचा आभार मानले पाहिजे, कारण याच्यामुळे जे व्हायबल लोक आहे ना त्यालाच वगळे पडतात. पण तुमच्यासारख्यांना ज्यांना स्टँड आहे खाली, ज्यांचं अधिष्ठान आहे खास सत्याचं, ते हालत नाही. काय वाटतं तुम्हाला? आणि त्याचंच फळ आहे आज का लक्ष्मी तुमच्यावर काय प्रसन्न आहे.